कर्जत तालुक्यामधील मिरजगाव सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीनं जिल्हास्तरीय सराफ सुवर्णकार व्यावसायिकांच्या मेळाव्याचं आयोजन पुष्पराज मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आलं होतं। याप्रसंगी कुमारपाल नहार यांनी प्रास्ताविक करताना सराफी व्यवसायामध्ये नवीन पिढी यायला तयार नाही असं म्हणत व्यावसायिकांच्या अडचणी मांडल्या। याप्रसंगी संपत बावडकर, नितीन खेतमाळीस, अमृत लिंगडे, परमवीर पांडुळे, जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव तनपुरे, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब शहाणे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक शहाणे आदींनी आपली मनोगत व्यक्त केली। तुम्ही सर्वांनी जर अशाच पद्धतीने एक दाखवली, अशा पद्धतीने एक दर्शवली तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी काय करू। आणि मी असा माणूस आहे, मीच नाही, आणि जे मी संतोषला तुम्हाला अजून काही गोष्टींचा अनुभव फार कमी आहे, फार कमी लोकांनी पिक्चर बघितला आहे। आताचे ट्रेलर आहे, पिक्चर आम्ही बाकी आहे, आणि मी ट्रेलर बघतो, पिक्चर संतोष करतात, त्या सगळ्यांनी लक्षात ठेवा। आणि मला सराफ सुवर्णकारला एकच विनंती करायची, इथून पुढे आपण एकच घराच्या संतोष शेट्टीची म्हणी, संतोष वर्मानी यही पुकार, संतोष वर्मानी यही पुकार, भयमुक्त हो सराफ सुवर्णकार। आणि भारतीय सराफ सुवर्णकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा यांनी बोलताना भारतामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार पोलीस खात्यामध्ये होत असून राजरोसपणे लुटलं जात आहे। जगामध्ये सोनार असा व्यवसाय आहे ज्याला चोर आणि पोलीस या दोघांचाही त्रास आहे असं म्हणत सोन्याचे व्यवसाय हा सर्वात प्रामाणिक व्यवसाय असून आम्ही विकलेल्या वस्तूचे पुन्हा 80% पैसे परत देतो, पण आम्ही संघटित नसल्यामुळे त्रास होत असून खाकी वर्दीची गुंडगिरी संपवण्यासाठी मी काय करतो असं म्हटलं आहे। 3,500 सराफ सुवर्णकार बांधव, 3,500 1 मिलीग्रॅमची डिपोरी न देता 10 पैसे खर्च न करता त्यांना बाहेर काढले आपण पोलिसांच्या साथीने। चोर सांगतोय चोरीचा माल घेतला हा पुरावा कोर्टात चालत नाही, ते फक्त तुम्हाला भीती घालणार, तुमच्या समोर चोराला मारणार, त्याला मारलं तुमची एक मानसिक तयारी होऊन जाते, आता नंबर आपला। त्यामुळे मग बरेचसे लोक तयार होऊन जातात किंवा काहीतरी देऊन टाकायचे, आणि आपल्या संघटनेमध्ये सुद्धा वाईट वाटतं बोलताना काही झालं म्हणजे जाहीर नाही एक गोष्ट। आता झालं काय, 100 ग्रॅम मला आपण सोडून टाकतो आणि ते 100-200 ग्रॅम मध्ये सगळे भरले जातात, आणि हे पोलीस लोक यांना वाटतं आपलं सगळं तेवढं दिसतं सगळं। ही खाकी वर्दीची गुंडगिरी मोडण्यासाठी मी आज हे काम करतोय। ही जी गुंडगिरी खाकी वर्दीची मी जाहीरपणे बोलतोय, खाकी वर्दीची गुंडगिरी मिटवण्यासाठी माझं काम आहे। सगळ्यात मोठा जर का भ्रष्टाचार असेल भारतामध्ये तर तो पोलीस खात्यात आहे, राजरोसपणे लुटलं जाते। मी जर खोटं बोलत असेल तर माझ्या गुन्हा दाखल करावा, म्हणजे सगळं चित्र स्पष्ट होईल, सगळं पुरावे आहेत माझ्याकडे। आज आपण जे पैसे कमवतो म्हणजे आपल्या बायका कोणाच्या तोंडातलं खास त्या पोलिसाच्या तोंडात घालायचं का? जगामध्ये सोनार हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला चोर आणि पोलीस दोघांचा पण त्रास आहे। जगात कोणी प्रामाणिक व्यावसायिक असेल तर तो सोनार आहे। किमान 80% तुम्हाला परत पैसे देतोय, किमान कधी एखाद्याचे 85% देतो, 90%, 95% पण देतो। असा कोणता व्यवसायिक आहे का? 50,000 जर तुम्ही एखादा शालू गेले 500 रुपये पण देत नाही। मला प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात संतोष वर्मा तयार करायचा। सगळे 18 पगड जातीचे लोक, मग आपले जैन बांधव असतील, मराठा समाज असेल, कुणी असेल, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एका छत्राखाली यायचं हा उद्देश घेऊन मी हा पद माझ्या हातात घेतलं। 1999 पासून 25 वर्ष झाली। 411 हा कायदा लई त्रासदायक आहे, मग हा कायदा रद्द करून टाका, मग ते आंदोलन करून टाका, नाही होत। अजून 17 जन्म घेतले तरी 411 कायदा रद्द होणार नाही।
411 त्रासदायक आहे ना, मग ते जो त्रासदायक 302 आहे, मग तिथं तर फाशी देतात डायरेक्ट, मग ते पण रद्द करायचं का? त्याच्यात अमाइनमेंट होणार. एखाद्या केसमध्ये ज्यावेळेस पोलीस अधिकारी चोराला घेऊन येतात आणि सोनाराकडून बळजबरी मुद्देमाल रिकव्हर करतात, नंतर त्या केसमध्ये चोराचा जामीन होऊन जातो, चोर सुटून जातो, त्याला शिक्षा लागत नाही. म्हणजे सोनार आतमध्ये चोर बाहेर. अशा केसमध्ये जर का सोनाराने रिकव्हरी दिली असेल आणि त्या केसमध्ये चोर जर का निर्दोष सुटला, एवढा पुरावा देऊन सुद्धा, तर त्या अधिकाऱ्याला निलंबित करावं, त्याला तुरुंगात टाकावं, ही अमेंडमेंट आपल्याला करायची. म्हणजे काय होईल? चोर बळजबरी सांगणार नाही मी तो चोरी किंवा म्हणणार मी चोरी केलीच नाही, हो त्याला माहिती की आपल्याला कोणी बाहेर काढणार नाही, हा अधिकारी आपल्याला आतमध्ये घालणार. हे पोलीस काय करतात? तर चोराला लालच देतात, तू सांग, तू जामीन करून देऊ. कसं करणार? ही अमेंडमेंट जर का झाली, एकच अमेंडमेंट करायची की सोनाराकडून रिकव्हरी घेतल्यानंतर त्या केसमध्ये जर का चोर निर्दोष सुटत असेल तर तो अधिकाऱ्याला कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी त्याला निलंबित केलं पाहिजे, त्याची नोकरी घातली पाहिजे, त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे, तर हा प्रकार बंद होईल. म्हणजे काय होईल? खोटी रिकव्हरी होणार नाही. एकाच केसमध्ये तुम्ही 10 वेळा रिकव्हरी करता, नुसतं लुटायचा धंदा चालू होईल. पण हे का होतं? आपलेच माणसं इज्जतीला घाबरतात. कोणी बांगड्याने भरलेले आहेत, पण इज्जतीला घाबरतो व्यापारी, तो जाऊ दे 50 ग्रॅम देऊन टाकायला, त्यांच्या तोंडाला रक्त लागतं. मला काय भीती वाटत? तुमच्या सारखा एवढा मोठा समाज माझ्या पाठीशी, संतोष वर्मांची एकट्याची ताकद नाही, तुम्ही सगळ्यांची ताकद आहे माझ्याबरोबर. या ताकदीमुळे मी लढत आहे. म्हणून माझा प्रयत्न आहे की तुम्ही सगळ्यांनी एकजूट व्हावं, एका छत्राखाली यावं. सभा लागली तिथं फोन करायची वेळ येऊ नये. या माणसाला किती त्रास झाला तर बापूला येणार हे मला माहिती आहे. याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्यामधील संजय देवळालीकर, प्रशांत मुंडलिक, बाळासाहेब जिरेसाळ, विजय डहाळे, दीपक देडगावकर, संजय उदावंत, रवींद्र डहाळे, अमित चिंतामणी, प्रदीप वेदपाठक, राजेंद्र बागडे, धनराज नहार आदींसह अनेक मान्यवर याप्रसंगी हजर होते. मिरजगाव सराफ सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष बापूशेठ कासवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद पंडित, राजेंद्र महामुनी, किशोर महामुनी, सुरेश मैड, अतुल पंडित, राहुल पंडित, अभिजित धोडगे, पांडुरंग बुराडे, यशवंत आजबे, संजय महामुनी, शुभम महामुनी आदी हजर होते. तर शेवटी संतोष वर्मा की यही पुकार, भयमुक्त हो सराफ सुवर्णकार अशी जोरदार घोषणा सर्वांनी दिली. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा, कर्जत.